नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांवर कारवाई करत चौकशी अंती गुन्ह्यातील वाहन पुणे पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले। ही कारवाई अहिल्यानगरच्या शहर वाहतूक शाखेने केली आहे। 15 एप्रिल 2026 रोजी अहिल्यानगर शहरातील नीलक्रांती चौक येथे शहर वाहतूक शाखेमार्फत विशेष नाकाबंदी कारवाई पोलिसांनी राबवली। ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन थांबवून ई-चलन मशीनद्वारे तपासणी करण्यात आली असता संबंधित वाहनावर अलर्ट प्राप्त झाला। त्यानुसार तात्काळ पुढील कायदेशीर कारवाई करून वाहन ताब्यात घेण्यात आलं। कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मंसूर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अन्सार शेख, सहाय्यक फौजदार रामराव शिरसाट, पोलीस हवलदार खेडकर, पोलीस हवलदार जहीर शेख, पोलीस कॉन्स्टेबल उंडे, पोलीस कॉन्स्टेबल दळवी, पोलीस कॉन्स्टेबल खंडागळे आणि वॉर्डन इरफान शेख हे अधिकारी अंमलदार कार्यरत होते। पुढील चौकशी आणि आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल दीपक सरोदे आणि पोलीस कॉन्स्टेबल रामराव शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। त्यांनी सखोल चौकशी करून संबंधित नांदेड सिटी पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी समन्वय साधत पत्रव्यवहार करून तसेच सातत्याने संपर्क साधत माहितीची पडताळणी केली। चौकशी दरम्यान असं निष्पन्न झालं की ताब्यात घेण्यात आलेले वाहन क्रमांक MH12 VV 5636 हुंदाई वेर्ना हे नांदेड सिटी पोलीस ठाणे पुणे शहर येथील दाखल गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याचं आढळून आलंय। त्यानुसार आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे वाहन 6 मे 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जोशी नांदेड सिटी पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आलं। संबंधित कारवाईत पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमनं अत्यंत दक्षता, सतर्कता आणि कार्यक्षमतेनं काम करत महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या समन्वय आणि चौकशीमुळे कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहर पोलिसांकडून अशा प्रकारच्या नाकाबंदी आणि विशेष कारवाया सातत्याने राबविण्यात येत असून कायदा व्यवस्था बाधित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।